नमस्कार. आज आपण करणार आहेत वल्ल्या हळदीपासून भाजी. एकदा अशीच भाजी कराल तर हमेशा करून खातात आणि कमी तूप वापरून करणार आहेत. एकदा अशी भाजी केली तर एक भाकरीच्या ऐवजी दोन भाकरी खाता. आणि व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. रेसिपीला सुरुवात करू. हे 250 ग्राम हळद घेतलेली बघा, अशी अद्रकसारखी हळद दिसती. ह्याला धुवून घ्यायची पहिलं 2 पाण्यानं. आणि ह्याच्यावरती आता आपण साल काढून घेणार आहे. काल साल खूप अशी पातळ असतं, त्यामुळे असं पिनर नाही काढायचे, चाकूनच काढून घ्यायचं ना, असं हलक्या हाताने काढायचे. असं चांगले पूर्ण साल काढून घेणार आहेत. आणि सगळं चांगलं साल काढून घ्यायचं, अजिबात थोडं पण त्याला साल ठेवायचं नाही. ह्याचे साल काढून झालं की लगेच पाण्यामध्ये टाकायचं, कारण साल जर हळदीचे काढले तर काळे पडते हळद. त्यामुळे पाण्यामध्ये टाकून घ्यायचं. पाण्यामध्ये टाकलं धुवून घ्यायचं. 2 पाण्यानं धुवून घेतलेली ना, आता याला खिसायला घेणार आहेत. खिसायला घेताना असं मोठी किंवा एकदम बारीक अशी होलाची खिसणी घ्यायची नाही. असं मिडियम ह्याच्यात घ्यायची, किंवा तुम्हाला खिसून जर नसेल आवडतं असं बारीक बारीक तुकडे जरी करून घेतलं चालतं. पण असं खिसून घेतल्यावर बाइंडिंग छान येते भाजीला, ते मग खिसून घेणार. असं खिसून सगळी आता हळद झालेली आहे. की छान अशी हळद खिसून झाली. आणि हळदीने बघा असे पिवळे हात होत आहेत. तुम्हाला जर असे पिवळे हात रोसले होऊन द्यायचे, हातामध्ये ग्लोव्ज घालायचे म्हणजे हात पिवळे होत नाही. तर एक कढई ठेवली, 100 ग्राम तूप टाकून घ्यायचं. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता, पण तूप टाकलं म्हणजे तुपाची वेगळीच चव येते भाजीला अशी. आणि तुपामध्ये बनवायचं, खूप छान अशी भाजी होती. आणि याला बारीक गॅस करायचा, आणि बारीक गॅसवरती हे चांगलं भाजून घ्यायचं. जेवढं तुम्ही चांगलं भाजाल तेवढं हळदीचा कडवटपणा कमी होतं. आणि सगळा कच्चेपणा जाईपर्यंत हळद भाजली तर अजिबात कडू लागत नाही. मग हळद चांगली चाललेली, बारीक गॅसवरती काय भाजायचं, मोठ्या गॅसवरती अजिबात भाजायचं नाही. 20 मिनटं लागतात भाजण्यासाठी. हळद चांगली भाजली आणि आता तूप पण सोडायला लागलेली. आता हे काढून घ्यायचं. त्याच कढईमध्ये थोडंसं तूप राहिलं होतं पहिलं, मग अजून 1 चमचा तूप टाकलेलं आहे. छोटा चमचा जिरं टाकायचं आणि थोडीशी हिंग टाकायची. आणि मिडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत बारीक कापून, ते टाकून घ्यायचे. कांद्याचा चांगला गोल्डन कलर येईपर्यंत कांदा चांगला परतून घ्यायचा. कांदा परतून झाला की 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, 10 ते 12 लसणाच्या कळ्या अशा आबडधोबड खलबत्तीमध्ये कुटून घ्यायचं आणि ते टाकून घ्यायचं. हे कुटून घेण्याच्या तुम्ही बारीक जरी कापून टाकलं तरी चालतंय. हे चांगलं कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं. त्यामध्ये 8 ते 10 काजू घेतले, असे 2-2 तुकडे करून टाकले. तर ऑप्शन आहे, नाही टाकलं तर चालतं, पण हे भाजीमध्ये चवीला खूप छान असे लागत येतं आणि दिसायला बी छान दिसतं. ह्याला चांगलं 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं. त्यामध्ये आता 1 टमॅटो घेतलेला आहे, असं मिक्सरमधून फिरून घ्यायचं, पण असं मोठं मोठं घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही. हे टमॅटो मऊ करून घ्यायचं आहे. टमॅटो मऊ होतं तोपर्यंत अर्धी वाटी दही घेतलेली. दही असं जास्त आंबट घ्यायचं नाही, ताजं दही घ्यायचं. 1 मोठा चमचा बेडगी मिरची पावडर टाकायची, कलर बी खूप छान असं येतं आहे. आणि पचायला हलका असं. त्यामध्ये अर्धा चमचा तिखट मिरची पावडर आणि अर्धा चमचा धने पावडर टाकायचं आणि चांगलं दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. गाठी अजिबात होऊन द्यायची नाही. तर हे टमॅटो मऊ झाला की दही त्यामध्ये टाकून घ्यायचं. आणि गॅस बारीक ठेवायचं. बारीक गॅसवरती सारखं 2 ते 3 मिनटासाठी सारखं मिक्स करत राहायचं, म्हणजे दही फुटत नाही आहे. आणि ह्याच्या पहिलं आपण मीठ पण टाकायचं नाही. मीठ जर दही टाकायचे पहिलं टाकलं दही फुटतंय, त्यामुळे मीठ आपण नंतरच वापरणार आहे. तर याला चांगलं तेल सुटलं, दह्याचा कच्चेपणा गेला की त्यामध्ये अर्धी वाटण टाकून घेतलं, फ्रोझरचं वाटण आहे. आणि त्यामध्ये थोडीशी कांद्याची पात टाकायची, ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालतं. आणि आपण जी भाजून घेतली हळद ती टाकून घ्यायची. ते टाकलं की 2 मिनटासाठी बारीक गॅसवरती हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं. बघा हे चांगलं मिक्स झालं आहे. आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार, 3 ते 4 चमचे गरम पाणी टाकलेलं आहे, कारण आपण तूप कमी वापरलं आहे, त्यामुळे पाणी टाकायचं. कारण अशी भाजी आपण हळदीची करायची म्हणली तर पाणी वापरत नाही त्यामध्ये. जेवढी हळद असेल तेवढं तूप वापरत येतं, पण आपण 100 ग्राम तूप वापरले, त्यामुळं थोडंसं पाणी वापरायचं. आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं, कारण आपण आत्तापर्यंत मीठ नाही टाकलेलं. ते मिक्स करून घ्यायचं आणि एकदम बारीक गॅसवरती 5 ते 6 मिनटासाठी वाफ काढून घ्यायचं झाकण ठेवून. 5 ते 6 मिनटानंतर बघा की छान असं मसाल्याला तूप सुटलेलं आहे. आणि भाजी पण खूप छान अशी झाली. त्यावरती थोडंसं गरम मसाला टाकायचा आणि कोथिंबीर टाकून मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा. बघा भाजी तयार झाली. भाजीचा एवढा असा सुगंध यायला लागला ना, चवीला तर खूप छान अशी होती. बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान अशी लागते. झटकीपट तयार होते आणि कमी तुपामध्ये केली. आणि अशी भाजी केली की मुलांना नाही खायला द्यायची. गुडघेदुखी किंवा आपल्या जखम झाली असते तर त्यावरती औषधाचं काम करते. मुलांनाही भाजी द्यायची हे खायला. मुलं तर आवडीनं खातात, त्यांना वळखायला यायची नाही. आपण हळदीपासून भाजी केली आणि कडू तर अजिबात लागत नाही. हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडून अशी भाजी तयार झाली. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.